मित्रांनो नमस्कार। मित्रांनो बघा, लक्ष द्या, राज्य उत्पादन शुल्कची सेकंड आन्सर की कधी येईल सर, सेकंड आन्सर की कधी येईल, ग्राउंड कधी होईल, हे विद्यार्थ्यांचे मला खूप कॉल येत आहेत। लक्ष द्या प्रिय मित्रांनो, खूप कॉल मेसेज, सर प्लीज खूप दिवस झाले, कमीत कमीत मागचे आन्सर की येऊन आता 20 ते 25 दिवस होऊन गेले, अजून सेकंड आन्सर की काय येत नाही, आणि याचं राज्य उत्पादन शुल्काचं ग्राउंड कधी होईल की जेणेकरून सांगा प्लीज। कारण की मागचा व्हिडिओ बघून घ्या, आपला राज्य उत्पादन शुल्काचा व्हिडिओ टाकलेला कमीत कमी 38 ते 40,000 विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे। तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, हा व्हिडिओ फक्त माझ्या फॉलोअर्ससाठी असेल। जो भी कोणी नवीन असेल, लक्ष द्या, हा जे भी कोणी नवीन असेल, जर त्याला विचार पडत असेल दादा तर व्हिडिओ बघू नको, कारण सर्वात पहिले स्पष्ट हो, कारण की काय असतं, या निगेटिव्ह कमेंटमुळे बरेच युट्यूबर, लक्ष द्या, निगेटिव्ह कमेंटमुळे बरेच चांगले लोक या युट्यूबवरती यायला घाबरतात, कारण की या समाजात काही असे व्यक्ती आहेत की त्यांना चांगलं वाईट सुद्धा डिफरन्स कळत नाही। आता सर्वात पहिले लक्ष द्या, जर आवडलं नसेल तर व्हिडिओ स्किप करा, पण निगेटिव्ह कमेंट करू नका, जेणेकरून कोणाला या गोष्टी चांगल्या इन्फॉर्मेशन द्यायला सुद्धा समोरचा व्यक्ती पुढे येत नसतो। तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, राज्य उत्पादन शुल्कची आन्सर की सेकंड आन्सर की कधी येईल, तर सेकंड की आन्सर की ही कधीही अपडेट होऊ शकते, कधीही तुम्हाला ती अपडेट होऊ शकते, कारण की आरोग्याचं बी आता रिझल्ट लागतोय बघा, लक्ष द्या। तर आता याच्या आचारसंहिता ही एप्रिल मध्ये आहे, लक्ष द्या, आचारसंहिता म्हणजे इलेक्शन एप्रिल मध्ये चालू होतंय, तुम्ही सर्व विद्यार्थी अपडेट असतात। तर राज्य उत्पादन शुल्कची आन्सर की आता थोड्या दिवसात बी अपडेट होईल किंवा एक आठवडा पण लागू शकतो हे अपडेट होण्यासाठी सेकंड आन्सर की। आणि ग्राउंड, आता लक्ष द्या, जे पण राज्य उत्पादन शुल्क मध्ये जे आहेत आपले मित्र परिवार असतील किंवा ओळखीचे आहेत, त्यांचं म्हणणं की आहे की सेकंड आन्सर की टीसीएस ने अजून दिलेली नाही, पण आणि ही प्रोसिजर जर वेळ आली तर ही प्रोसिजर आता आन्सर की आल्यावर सेकंड आन्सर की बरोबरच मेरिट लिस्ट पण लावून देतील डायरेक्ट, म्हणजे एकाच वेळेस सेकंड आन्सर की लगेच एकाच 10 प्रमाणे घेतलेले विद्यार्थी त्यांचा लगेच लावून देतील म्हणे, आणि घ्यायचं ठरवलं तर ते लगेच बी घेऊ शकतात ग्राउंड। तर कारण की का, या राज्य उत्पादन शुल्क मध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी खूप आहेत, आणि विद्यार्थ्यांचं ग्राउंडची प्रॅक्टिस त्यांच्याकडे, कारण की ते प्रॅक्टिस करताना पण करू की नाही, कधी होईल एक्झाम ग्राउंड माहिती नाही, या उद्देशाने ते ग्राउंडला एक कंटाळा किंवा या। तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, आन्सर की आल्याबरोबर ते कट ऑफ पण टाकू देऊ शकतायत बघा, लक्ष द्या। पण साहजिक आहे, तुम्ही मला फॉलो करतात तर माझं काम आहे तुम्हाला वेळेवर सांगणं, तर हे तुम्ही अपडेट राहा, ग्राउंडला अजिबात कंटाळा करू नका, कारण की नाशिकमध्ये ग्राउंडला, लक्ष द्या, मी विद्यार्थ्यांना बोलतो, 76 मार्कावाला विद्यार्थी वनरक्षक झाला, आणि 96, 98, 102 4 मार्कावाला विद्यार्थी वनरक्षक झाला नाही, कारण की फिजिकल निघाले नाही, ज्याचं 100+ ग्राउंड निघालं त्याचं फक्त 100+ मार्क पेपरला होतं, त्याचं ग्राउंड निघालं 40, 45, 50 मार्काचं, म्हणजे सर ट्रॅक खराब होता। आणि जे 76, 80च्या दरम्यानचे विद्यार्थी होते त्यांचं ग्राउंड 80 पैकी 80 आउट ऑफ निघालं, आणि 76 आणि 78 वाले विद्यार्थी वनरक्षक झाले, आणि 100 वाले विद्यार्थी वनरक्षक झाले नाही। तेच आपल्या राज्य उत्पादन शुल्क मध्ये असं नको व्हायला की मार्क खूप पडून गेले आणि फिजिकलच झाले नाही। तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या, जर आन्सर की लवकरच अपडेट होणार आहे, कारण टीसीएस अपडेट देईल, कारण की त्यांनी राज्य उत्पादन शुल्क वाल्यांनी तर त्यांना सांगितलं असेल की थोडं वेट करा किंवा काय, पण सेकंड आन्सर की आली तर जास्त दिवस वेळ भेटणार नाही। परत म्हणू नका, ज्याला विचार पटले नाही तो व्हिडिओ बघू नको दादा, पण जे माझे फॉलोअर्स आहेत 38-40,000 जणांनी आपला राज्य उत्पादन शुल्कचा व्हिडिओ बघितलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांना सांगणं आहे, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर तगडा आहे, लक्ष द्या माझं प्रिय मित्र, ज्या विद्यार्थ्यांना स्कोर तगडा आहे तू ग्राउंडवरती लक्ष दे दादा, जर वेळेवरती जर ग्राउंड लगेच घेतलं तर परत एवढा स्कोर येऊन परत आपल्याला निगेटिव्ह विचारची वेळ येईल, म्हणून जेणेकरून जो बी राज्य उत्पादन शुल्क माझा जो प्रिय विद्यार्थी त्याचा स्कोर तगडा आहे, तू ग्राउंड व्यवस्थित एकदम परफेक्ट कर। जर ह्या महिन्यात जर आन्सर की येऊन गेली, म्हणजे लक्ष दे, या महिन्यात जर आन्सर की येऊन गेली तर ग्राउंड लगेच होईल, जर लक्ष द्या आचारसंहिता जर आन्सर की आले नाही, थोडं लेट झालं तर ग्राउंडला थोडा लेट पण होईल, म्हणजे एक पॉसिबिलिटी काय, म्हणजे त्याचं काय संभाव्यता काय आहे की ग्राउंड जर आन्सर की लगेच आली तर लगेच ग्राउंड होऊन जाईल, जर आन्सर कीला लेट प्रोसिजर झाली तर ग्राउंडला जास्त वेळ पण भेटेल मग, कारण की राज्य उत्पादन शुल्कचं जे डिपार्टमेंट आहे आचारसंहितेत, म्हणजे इलेक्शनच्या याच्यात सर्वात जास्त बिजी शेड्यूल वालं डिपार्टमेंट आहे, कारण की या डिपार्टमेंटला खूप बिजी शेड्यूल असतं या आचारसंहिता इलेक्शन याच्यामध्ये, इलेक्शनच्या पिरियडमध्ये। म्हणून जर त्यांनी ग्राउंड घ्यायचं किंवा त्यांना माणसांची कमतरता, कारण की 8-10 वर्षापासून भरती नाही, जर त्यांनी ठरवलं, कारण की डिपार्टमेंट खूप ऍक्टिव्ह आहे, तुम्ही पाहिलं असेल एक्झाम सेंटरला त्यांचे लोक, जर तुमचं अवघ्या 8 दिवसात पण ते ग्राउंड घेऊन आणि कम्प्लीट करून देतील, कारण ते एकाच 10 प्रमाणात विद्यार्थी घेणार आहेत, ते एवढं कळालं प्रिय मित्रांनो। आणि म्हणून
असं आधी रगत राहू नको की लगेच सर लेट होईल आणि कधी आन्सर येईल माहिती नाही. नाही, केव्हाही येईल आन्सर की आली तर लगेच तुला थोड्या दिवसात ग्राउंडला पण बोलवलं जाईल. मग एवढं कळालं. हा, अजून डिले होण्याचं कारण की संभाव्यता अशी बी आहे बरं का, लक्ष द्या. संभाव्यता अशी पण आहे डिले होण्याचं, कारण की स्पोर्टचे गेम चालू आहेत डिपार्टमेंटचे, पोलीस डिपार्टमेंटचे पण गेम चालू आहेत स्पोर्टचे, आणि राज्य उत्पादन शुल्कचे पण गेम चालू आहेत स्पोर्टवाले ज्यांचे गेम चालू आहेत. कारण की जर तुमचं ग्राउंड घ्यायला हेच लोक असणार आहेत, मग त्यामुळे पण डिले करू शकत असतील, कारण की यांचा विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावून यांचं ग्राउंड घेण्यासाठी जर आहे, कारण की स्पोर्टचे इव्हेंट चालू आहेत. हे बी एक संभाव्यता असू शकते. म्हणून मला आता एवढे जणांना मी रिप्लाय देऊ शकत नाही. प्रिय मित्रांनो लक्ष द्या, एवढ्या जणांना रिप्लाय देऊ शकत नाही की सर, म्हणून यासाठी व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. ग्राउंड लवकरच होईल. जर आन्सर की आली तर आन्सर की लेट झाली तर ग्राउंड पण लेट होईल. पण दादा जास्त मार्क पाडून ग्राउंडला जर कमी मार्क पडले तर परत तुला पश्चातापची वेळ येईल. कारण एखादा जर कमी ग्राउंड मार्क असतील तुझ्यापेक्षा कटऑफला शेवटी बसला असेल आणि त्याचा ग्राउंड चांगला असेल, तो सिलेक्शन घेऊन जाईल. म्हणून कृपया करून ज्याचा स्कोर तगडा आहे ग्राउंड कर दादा, कारण की केव्हाही आन्सर की अपडेट होईल एवढं फिक्स आहे. कारण की जर मला माहितीनुसार कळालं की आन्सर की अपडेट झाली तर लवकरच रिझल्ट लागेल म्हणे, लवकरच ग्राउंड होईल, अशा पद्धतीने प्रोसेस होईल. जर आन्सर की लेट झाली तर ग्राउंड पण लेट होईल, वेळ भेटेल नंतर. पण नाही वेळ भेटला तर आपलं काम आहे, हा आज जो स्कोर येऊन गेलाय तर आपल्याला पळायचं काम आहे. म्हणून मित्रांनो, यासाठी माझ्या प्रिय मित्रांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. म्हणून जर अजून काही डाऊट असतील तुम्ही कमेंटला टाका, सर कशा पद्धतीने काय, तर नक्की मी तुमच्या कमेंट वाचून त्यानुसार व्हिडिओ बनवणार आहे. विथ आणि पेसावाल्यांचा निकालची परत तारीख लांबलेली प्रिय मित्रांनो, पेसा रिझल्टची परत निकाल तारीख लांबलेली आहे. मी त्याबद्दल उद्या स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की जेणेकरून पेसाचा निकाल जर तारीख लांबली आहे. आणि अजून एक फक्त सांगून देतो एक, की असं झालंय की पेसाचे विद्यार्थी जनरल मध्ये पण येऊन गेले, जनरल मध्ये नाव आलेले आहेत, तर ते कशा पद्धतीने आले आहेत त्याबद्दल पण उद्या मी व्यवस्थित व्हिडिओ बनवणार आहे, ते व्यवस्थित माहिती देणार आहे. म्हणून जे बी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने काय ठाणे नागपूर कोल्हापूरचं कशा पद्धती ते उद्या मी इन्फॉर्मेशन देणार आहे. पण ही राज्य उत्पादनसाठी या विद्यार्थ्यांना एक अपडेट होती की जेणेकरून आन्सर की आली तर लवकर ग्राउंड होईल. म्हणून दादांनो एवढे लक्षात द्या आणि वेळेवर धावपळ होणार नाही असं तुम्ही काम करा. म्हणून परत सांगतो, जर व्हिडिओ आवडला असेल, जर कोणी हवे नसेल, राज्य उत्पादन शुल्कचा कॅन्डिडेट असेल आणि जर त्याने व्हिडिओ पाहिला असेल, आवडला असेल, माहिती इन्फॉर्मेशन सत्यच असते दादा, एवढा फॉलोअर्स आहे ते म्हणणं माहिती आहे. कोणी एखादा निगेटिव्ह 2-3 येता असतातच समाजात, कारण चांगल्याला पण हे निगेटिव्ह लोक सोडत नसतात. म्हणून त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जेणेकरून जेवढं समोरचा देतो माहिती ती पॉझिटिव्हने विचार करा, जेणेकरून मी काय बोलतोय की ग्राउंड करायला लावतोय की ग्राउंडवरती मिस व्हायला नको. कारण की वेळेवर मी आता जेवढा माझे अनुभव घेतोय मी येणाऱ्या भरतीमध्ये, की जास्त ग्राउंडवालेच विद्यार्थी पास होत आहेत, जास्त मार्क वाढून पण विद्यार्थी अपात्र होतोय. ती वेळ आपल्या राज्य उत्पादन शुल्कच्या विद्यार्थ्यावर आली नाही पाहिजे, या उद्देशाने व्हिडिओ बनवतोय. म्हणून लवकरच तुमचे आन्सर की येणारे मित्रांनो, तुम्ही तयारीत राहा, ग्राउंडची बी तयारी जोरात ठेवा. आणि बाकी ड्रायव्हर असतील राज्य उत्पादन त्यांचा पण कट ऑफ एकदम लवकर लागून जाईल. तुम्ही सर्वांचा कट ऑफ एकाच वेळेस लागून जाईल. म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो. म्हणून काही डाऊट असतील ते कमेंट टाका, कमेंटमध्ये टाका, मी नक्की कमेंट वाचेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.